घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या दोन्ही चॅनलमध्ये मित्रांनो आज सर्वांचं स्वागत आहे. आजचा मुद्दा म्हणजे व्हिडिओ काढायचा एक खास आपले गुरुबंधू दिवटे शिर्डीचे डॉक्टर म्हणून त्यांना एक तेल सिद्ध करायला सांगायचे. तर दिवटे साहेबासाठी एक व्हिडिओ आहे. तर 1 लिटर मोहरीचं तेल आणि नाहीतर अर्धा लिटर मोहरीचं आणि अर्धा लिटर तिळाचं तेल घ्यायचं आहे. दोन्ही अर्धा अर्धा लिटर. ह्याच्यात वस्तू काय काय वापरायच्या तीच सांगतोय तुम्हाला. धोत्र्याचं 1 फळ घ्यायचं आहे. रुईचे 5 पानं किंवा 4 पानं घ्यायचे आहेत. मोठे असले तर 4 घ्या, बारीक असले तर 5 पानं घ्या. निरगुंडीचे 10 पानं घ्यायचे आहेत. निरगुंडी वातीसाठी सर्वात रामबाण निरगुंडीचे 10 पानं घ्यायचे आहेत. कळलावीचा थोडा तुकडा टाकायचा आहे. शेवग्याचे 5 तिरिंब्या घ्यायच्यात मोठ्या मोठ्या. शेवग्याच्या 5 तिरिंब्या. भारंगीच्या 2 तिरिंब्या घ्यायच्यात. आपटेचे 10 पानं घ्यायचेत. आपला आपटा असतो 10-15 पानं आपटेचे घ्यायचेत. ज्योतिषमतीचे 5 पानं घ्यायचेत. आणि टाकळ, पांढरी टाकळ असती, काळी टाकळ असती, जी तुम्हाला टाकळ भेटल ती टाकळीचे तुम्हाला 10 पानं घ्यायचेत. ही सर्व वनस्पत्या त्या 1 लिटर तेलामध्ये उकळायला टाकायच्यात. उकळून ती मधलं काळं पडलं पाहिजे सगळा पाला. काळा पाला की थंड होऊ द्यायचं. रातभर ते तसंच तेल सिद्ध राहू द्यायचं, झाकून ठेवायचं. रातभर ठेवल्यानंतर संध्याकाळी उकळल्यानंतर सकाळी उठून ती 1 लिटरभर तेल दुसऱ्या शिशीमध्ये भरून घ्यायचं. 100 ml तेल तुम्ही सर्व दुखणे, हाडाचे दुखणे, मानपाट, कंबरदुखी, गुडघेदुखी, मणक्याचे विकार, सर्व विकारासाठी दुखण्यासाठी फक्त तुम्हाला वरून ही लावण्यासाठी तेल सिद्ध झालंय. वरून तुम्ही लावल्यानंतर अवघ्या 100 मिली तेलामध्ये बॉटलमध्ये 1 पेशंटला आराम पडतो. सायटिका असेल, कंबरदुखी असेल, गुडघा असेल, घोटा असेल, मानपाट असेल, सर्व दुखण्यासाठी लावायचे मित्रांनो. एवढं सिद्ध तेल आहे. आणि वरून दुसरं खाण्यासाठी एक तुम्हाला उपाय म्हणजे ज्या माणसाला मुतखड्याचा त्रास नाही, एकदम मुतखडा क्लिअर आहे, मुतखड्याचा त्रास जर असला त्या माणसाने ही औषध दुसरं खाण्याचं करायचं नाही. तर ते खाण्यातून करायचं आहे काय, फक्त आपला गव्हा एवढा चुना रोज 2 टाईम, 1 टाईम, 3 टाईम तुमच्या विवेकबुद्धीनं विचारांना तुम्ही खाऊ शकतात. सर्व रोग, हाडाचे दुखणे राहायला मदत करतं. चुनामध्ये भरपूर कॅल्शियम आहे मित्रांनो. तुम्ही दुधामध्ये टाकून घ्या, पाण्यामध्ये टाकून घ्या, अशी गोळी घ्या आणि वरून पाणी प्या. तर तुम्हाला फक्त किडनी स्टोन, मुतखड्याचा आजार नसणाऱ्या माणसानं सर्वांनी घ्यायचं आहे. त्याच्यापासून दूषित परिणाम काहीच होत नाही मित्रांनो. तुमच्या 41 दिवसात, 20 दिवसात, अशा काही दिवसात तुमचे जसे शरीराचे आजार असतील एवढ्या दिवसामध्ये तुमचं दुखणं शरीरातलं सर्व निघून जाते मित्रांनो. म्हणून ही जेवढा होईल तेवढा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत शेअर करा, लाईक करा. कारण जेणेकरून आत्तापर्यंत आपले माता, माऊली, आईवडील काबाड कष्ट करून आता सुखानं खायचे दिवस आले तर ही गुडघ्याचे दुखणे, मानपाटाचे दुखणे सुरू झालेले आहेत मित्रांनो. म्हणून प्रत्येकापर्यंत व्हिडिओ बनवा, प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पोहोचवा बनविलेला. आणि ही तेल स्वतः तुम्ही बनवून वापरायचे मित्रांनो. सर्व तुमच्या हाडाचे विकार, त्वचेचे विकार, पॅरेलेक्स झालेला झटका असेल, अर्धांगवायू असेल, अशा आजाराला पण हे तेल एकदम कारगर आहे मित्रांनो. ठामपणे सांगतो मी, हे तेल वापरलेलं आहे आणि आपला फॉर्म्युला बहुत जुना आहे, भरपूर जुना आहे, जुना. तर चला मित्रांनो, जेवढा तेवढी व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पोहोचवा. आणि प्रत्येक औषध घेताना वैद्याच्या सल्ल्यानं औषध घ्या. कुठला बी जाणकार वैद्य असेल त्याच्या सल्ल्यानं औषध घेतल्यानंतर तुम्हाला हीच अशी नवनवीन माहिती भेटायला मदत होते. जय हरी, जय धन्वंतरी भगवान.